और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचं स्वागत। आज संविधान दिवसानिमित्त पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि युवकांच्या उपस्थितीत संविधानाचा गौरव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून झाली व उपस्थितांनी संविधानातील मूल्ये जपण्याची शपथ घेतली। या कार्यक्रमात शहरातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। हा भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे। 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला। 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान राष्ट्राला अर्पण करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 ला याचा अंमल या भारत देशावर सुरू झाला। कुठल्याही देशाला स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर एक भूगोल असावा लागतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भूगोल दिला आणि हा स्वतंत्र भारत वर्ष म्हणून आज शेजारच्या देशांकडे जर आपण पाहिलं, एक भाषा, एक जात, एक धर्म, तरी सुद्धा अस्थिरता आहे। मग ती श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, पण या भारतीय संविधानानं भारत देशाला एकसंघ ठेवण्याचं काम इथल्या समतेनं केलं, बंधुतेनं केलं। आज स्त्रियांच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल पास होत नव्हतं म्हणून 52 साली मंत्रिमंडळात बाहेर पडले। आज हा माझ्या सावित्रीच्या लेखी इथं उपस्थित आहेत। त्याचं कारण असं आहे की टप्प्याटप्प्यानं संविधानानं या माझ्या भगिनींना हक्क दिले। सैनिकाबरोबर हातात बंदूक घेऊन देशाच्या सीमेवर लढताना माझी भगिनी आज दिसते, हे भारतीय संविधानाचं फार मोठं मूल्य आहे। म्हणून वन वोट वन व्हॅल्यू ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिली। या गांधीनगरमध्ये राहणाऱ्या माझ्या धुण्या भांड्याचं काम करणाऱ्या भगिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे आणि अँटिलिया टॉवर मध्ये राहणाऱ्या अंबानी बहिणीलाही मतदानाचा एक अधिकार आहे। या मतानं राज्य बदलतं, माणसं बदलतात, सरकार बदलतात आणि मग समतेचं, बंधुतेचं आणि लोकशाहीचं राज्य सुरू होतं। म्हणून केंद्र सरकारचं खरं तर आभार मानलं पाहिजे। एक स्पेशल नोटिफिकेशन काढून भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर हा संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं काम केंद्र सरकारनं, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या सरकारनं केलं। राज्यामध्ये माननीय अजितदादांनी एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेला माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता आयोगावर काम करत असताना आयोगाच्या शिफारसी आम्ही देत होतो, त्यावेळेला हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, अर्थमंत्र्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं आणि 0.5चं बजेट 0.5चं बजेटचा अर्थ असा आहे की उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याच्या टोटल बजेटच्या 0.5 फक्त संविधानावर खर्च करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यानं एका समतेकडे बघणाऱ्या या राज्यकर्त्यांना हे आदेश दिलेले आहेत आणि 26 नोव्हेंबर आजपासून ते 26 जानेवारी पर्यंत या महिनाभरामध्ये तो फंड, उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात सांगायचं झालं तर 7.5 कोटीचा फंड संविधानावर खर्च होताना दिसतोय। ही महत्वाची गोष्ट अजितदादाच्या नेतृत्वाने करून दिलेली आहे। आज अॅट्रॉसिटीच्या केसेस वाढतायत, कनेक्शन रेट वाढताना दिसतोय। जे मयत झालेले आहेत अॅट्रॉसिटीमध्ये, जे बाधित आहेत, अशा लोकांच्यासाठी कोट्यावधी रुपयाचा फंड दादांनी खरं तर रिलीज केलेला आहे। हे भारतीय संविधानाचं खऱ्या अर्थानं केलेलं मोठं काम आहे। म्हणून भारतीय संविधानाला आम्ही अभिवादन करतो। माझ्यासोबत आमचे नेते, आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बहल साहेब, आमच्या सर्वच पक्षाचे, आमचे संजय सरमल असतील, गुरव असेल आणि सर्वच जण आम्ही आता अभिवादन करून भारतीय संविधानाला अभिवादन करण्यासाठी तो उपस्थित झालेला आहे। धन्यवाद। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी आज सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो। खरं आता हा अमृत महोत्सव खूप थाटामाटामध्ये केंद्र शासनाने, राज्य शासनाने हा घेतलेला एक निर्णय आहे। आपल्या सर्वांना अभिमान वाटावा। या जगाच्या पाठीवर सगळ्यात जर सुंदर आणि चांगली घटना असेल ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रदान केलेली आहे आणि या घटनेचा तंतोतंत पालन करणे हा आपल्या सर्वांचाच मानस असला पाहिजे, मानस आहे। आणि आपण पाहतो की आज लोकशाहीमध्ये अनेक देशांमध्ये अनेक खळबळी, अनेक देशांमध्ये अस्थिरता दिसून येते, परंतु भारत हा विविध जाती धर्माने रंगलेला थटलेला हा देश या एका आपल्या संविधानाच्या अनुषंगाने आपण सर्वजण आनंदाने, गुण्यागोविंदाने आपण सर्वजण, म्हणजे गरीबातला गरीब, रस्त्यावरील भिकारी जरी असेल, गरीब जरी असेल आणि महलात राहणारा राजा जरी असला तर त्या सर्वांना एक अधिकार बाबासाहेबांच्या घटनेने प्रदान केलेला आहे।
याबद्दल आजच्या या सुवर्ण महोत्सवाच्या अनुषंगाने मी तमाम नागरिक बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि या घटनेला आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपण अमृत महोत्सव साजरा करतो. संविधान राज्यातही भाजपचं सरकार आहे, केंद्रातही भाजपचं सरकार आहे. या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाजपने संविधानाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कुठले कार्यक्रम घेतले? संविधानाचा जागर हा कायमस्वरूपी चालणारी एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. जेव्हा संविधानाच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदींनी पार्लिमेंटमध्ये 3 दिवसाचं सेशन ठेवले होते, जेव्हा ते मुख्यमंत्री होते गुजरातचे, तेव्हा हत्तीच्या अंबारीमध्ये संविधानाची प्रत ठेवून त्यांनी भव्य यात्रा गुजरातमध्ये काढली होती. आणि आता भारतीय जनता पार्टीच्या देशातील सर्व कार्यालयामध्ये बूथ स्तरापर्यंत संविधानाचा सन्मान झाला पाहिजे या निमित्ताने संपूर्ण देशभर बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रतीचं पूजन केलेलं आहे. आणि संविधानामध्ये आणि संविधानाच्या उद्देशिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे. या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची योजनांची रचना केली पाहिजे असे भारतीय जनता पार्टीनं अशा कार्यक्रमाची रचना केलेली आहे. प्रधानमंत्री मोदीजी यांनी आज राजेंद्र प्रसाद यांची आठवण केली, परंतु बाबासाहेबांच्या या संविधान दिनाच्या निमित्ताने त्यांना कुठं आठवण आलेली नाही. काय सांगा? बाबासाहेबांचा सन्मान मोदींनी एवढं कुणी करू शकत नाही. राजेंद्र प्रसादांचा त्यांनी हे केला म्हणून बाबासाहेबांना विसरणे असं म्हणणंच हे कोतेपणाचं आहे. पण एक सांगा ना की आज संविधान दिनाच्या निमित्ताने अमृत महोत्सव आहे, 6 दिवस नाही, कुठं कार्यक्रम सुरू आहेत भाजपचे? तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही देशभर कार्यक्रमची यंत्रणा तपासायची, कुठे कार्यक्रम चालू आहे, काय आहे. राजेंद्र प्रसादांचं नाव घेतलं म्हणून बाबासाहेब कमी झालेलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान गेल्या 75 वर्षाच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी एवढा भारतामध्ये कोणी केलं नाही, एवढा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या सरकारने केलेला आहे. आज 26 सप्टेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज संविधान जे आहे ते देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बहाल केलं आणि राष्ट्रपतींना दिलं म्हणजेच देशाला संविधान सुपूर्द केलं. आणि या संविधानामुळं आज देशामध्ये समता, एकता आणि प्रत्येकाला हक्क प्रदान झाले, स्वातंत्र्य मिळालं, खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. तो आजचा आनंदाचा दिवस हा संविधान दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे. यासाठी या संविधानाचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या पद्धतीनं आज संविधान बहाल केलं त्यामुळे गेली 75 वर्ष संपूर्ण देश हा स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
हे यामध्ये आपल्या सर्वांना प्राप्त झालं, तो आजचा दिवस हे संविधान चिरायू हो अशी प्रार्थना मी करतो. धन्यवाद. जय भीम. आज 75वा संविधान दिन आहे. त्यानिमित्त सर्व बांधवांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या देशातील राजकीय परिस्थिती पाहता आज देशाच्या उंबरठ्यावर चाललेला आहे. तर या देशातल्या एकूणच सर्व व्यवस्था ही एकीकडे लोकशाहीकडे चालत असल्याचे दिसत आहे. परंतु या संविधानाच्या अस्तित्वामुळे कोणीतरी यांच्यावरती वचक बसत आहे. परंतु तरीसुद्धा एखादी सत्ता आल्या कारणाने हे लोक विरोधकांना संपवण्याचे काम करत आहेत. आणि अशा पद्धतीने आजचा जो हा संविधान दिन आहे त्यानिमित्ताने तरी कमीत कमी या सत्ताधाऱ्यांना त्याची जाणीव व्हावी आणि ज्या संविधानिक यंत्रणा आहेत त्या यंत्रणाचं अस्तित्व त्यांनी जोपासावं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि पुन्हा एकदा शहरातील सर्व बांधवांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. देशाचा 75वा भारतीय संविधान दिन आज देशभरात साजरा होतोय. आणि या संविधानाच्या तत्वावरती आपण आज हा देश चालवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं त्या संविधानाच्या आधारावरती हा देशाचा कायदा व्यवस्था आपण सुरळीतपणे चालवतो. हा देशाचं न्यायालय असेल की कुठले कायदा व्यवस्था असेल ते भारतीय संविधानाच्या आधारावर चालतो. आणि आज आपण पाहतोय भारतातही हे जगातलं संविधान हे भारताचं आपले सर्वात चांगलं आहे. म्हणूनच आज आपण सर्व एकतेने हा देश चालतोय. आणि आज ह्याचा 75वा स्वातंत्र्य दिन संविधान दिन इथं आपण चांगल्या प्रकारे सर्वांनी सहभागी होणे आज पाहतो इथं. आणि आजच्या संविधानानिमित्त मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी यापुढे संविधानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जागृती करावी हेच मी जनतेपुढे आवाहन करतो. आणि आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. भावांनो बहिणींनो, संविधान दिन हा अतिशय महत्त्वाचा दिवस जरी असला तरी भारतीय संविधान ज्या पद्धतीनं या देशामध्ये सध्या त्या संविधानाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल भूमिका घेत आहे आणि संविधानाला धोका निर्माण करण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या संदर्भामध्ये गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या वर्षी आपण 75 वर्ष संविधानाची पूर्ण केली, अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. आणि अमृत महोत्सवी वर्षानंतरच्या या वर्षामध्ये आपण पाहतो आहोत की निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या मतदानाच्या संविधानिक अधिकारावर अनैतिक मार्गाने अतिक्रमण करण्याचं काम अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. नुकताच आपण बिहारमध्ये त्याचा अनुभव पण घेतलेला आहे, महाराष्ट्रामध्ये त्याचा अनुभव आलेला आहे, हरियाणामध्ये त्याचा अनुभव आलेला आहे, दिल्लीमध्ये त्याचा अनुभव आलेला आहे. आणि कदाचित पुढच्या काळामध्ये सुद्धा हीच प्रॅक्टिस या देशामध्ये पुन्हा सुरू राहू शकते. यासाठी म्हणून जर भारतीय संविधान तुम्हाला सार्वभौम जगण्याचा अधिकार देत आहे, भारतीय संविधान तुमच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करत आहे, तर भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाच्या आधारावर आधारित असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संविधानाचं अस्तित्व टिकणं हे तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून प्राथमिकतेने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. वेळ प्रसंगी आंदोलन करावे लागेल तर आंदोलन सुद्धा करावे लागतील, परंतु आता जो संविधानाला धोका निर्माण झालेला आहे तो धोका जर आपण दुर्लक्षित केला तर येणाऱ्या पिढ्यांना या देशामध्ये गुलामगिरीमध्ये आपलं जीवन व्यतीत करावं लागेल. हा खूप मोठा धोका आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या संविधान दिनाच्या दिवशी भारतीय संविधानाच्या निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना संविधानाच्या संदर्भामध्ये जो संभ्रम निर्माण केला जातो आहे, संविधान कोणी लिहिलं याच्याबद्दल आता या ठिकाणी संभ्रम निर्माण केला जात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचा निषेध करत असतानाच भारतीय संविधान जिंदाबाद म्हणत असताना भारतीय संविधानाचं अस्तित्व टिकावं आणि भारतीय संविधान या ठिकाणी आणखी चांगल्या पद्धतीनं अंमलात यावं यासाठी म्हणून सर्व भारतीय नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं मी आपल्या सर्व भावांना बहिणींना करत आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.